तर दौंडच्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्ट नंतर तणावाचं वातावरण होतं। दरम्यान यवत गावामध्ये सलग तिसऱ्या दिवशी जमावबंदी लागू आहे। चौकामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी 6 पथकं रवाना झाली आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये झालेल्या प्रकारानंतर सलग तिसऱ्या दिवशी यवत बंद आहे। अत्यावश्यक सेवा वगळता या ठिकाणी सर्व आस्थापना बंद आहेत आणि प्रत्येक चौकामध्ये जो आहे तो पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। खरं तर 2 दिवसापूर्वी या ठिकाणी 2 गटांमध्ये राडा झाला, जाळपोळ झाली, दगडफेक झाली आणि अनेक ठिकाणी जे आहे त्या गाड्या देखील फोडण्यात आला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी या यवत गावामध्ये जमावबंदी लागू केलेली आहे। तसेच पुढील सूचना येईपर्यंत या ठिकाणी ज्या आहेत ही जमावबंदी कायम असणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या आहेत त्या सर्व आस्थापना ज्या आहेत अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। 500 ते 600 जणांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले असल्याची माहिती आहे। काल त्यातील 15 जणांना दौंडच्या न्यायालयात हजर केला असता त्यांना 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरं तर ही स्थिती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, लवकर जे आहे ती या ठिकाणी यवत गाव जे आहे ते पुन्हा पूर्वपदावर यावं अशी जी आहे ती यवतकरांची मागणी असली तरी मात्र जोपर्यंत या ठिकाणी शांतता नांदत नाही, खरं तर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या ठिकाणी शांतता आहे, मात्र तणावपूर्ण शांतता आहे लवकर। आणि यानंतर जे आहे ते जोपर्यंत आरोपी सापडत नाहीयेत त्याच्यासाठी पोलिसांनी देखील 6 पथकं जे आहेत ते रवाना केलेले आहेत। आता आशा करूयात की लवकर यवत मधली परिस्थिती सुधारेल आणि यवत जे आहे ते पूर्ववत होईल। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, यवत, दौंड।